शुक्रवारी सायखेडा गावचं ग्रामदैवत शनीश्वर महाराज यांची यात्रा। सकाळी महापूजा झाल्यानंतर कावडीची मिरवणूक आणि त्या मिरवणुकीमध्ये अनेक छोट्या मोठ्या कावडी आल्या होत्या, परंतु एक कावड जी सगळ्यांचं लक्ष वेधून घेत होती, ज्यावर त्या लहान मुलांनी स्लोगन लिहिलेलं होतं, बेटी बचाओ बेटी पढाओ। आपल्या भविष्यासाठी आपल्या गोदावरी आईला गटारगंगा होण्यापासून वाचवा। प्रदूषणमुक्त गोदावरी देई आरोग्य घरोघरी। नदी वाचवा जीवन वाचवा। खरं तर आदित्य जाधव, सोहम नवले, आर्यन खर्डे, साई कायस्थ त्या लहान मुलांना कळलं, पण प्रशासनाला कधी जाग येईल। गोदावरीची पाणवेली बाजूला केल्यावर खाली अक्षरशः काळे पाणी आणि किडे वळवळ करतात। कोर्ट कचेऱ्या झाल्या, अक्षरशः लाखो रुपये स्वच्छतेच्या नावाखाली उधळले गेले, तरी गोदामाईला अजून गटाराचं स्वरूप आहे। अनेक शाळा कॉलेजमध्ये टवाळखोर मुलं मुलींना त्रास देतात। यामुळे काही पालकांनी आपल्या मुलींना शिक्षणापासून वंचित ठेवलंय। यासाठी सुद्धा स्थानिक पोलीस प्रशासनानं जातीनं लक्ष देणं गरजेचं आहे। आपण बघू शकतात की आमच्या गावात सायखेडा या गावात शनीची यात्रा असल्या कारणाने आम्ही कावड बनवली आहे आणि त्या कावडवर आम्ही बेटी बचाओ बेटी बचाओ, बेटी बचाओ बेटी पढाओ हे घोषवाक्य टाकलेलं आहे। याचं कारण हेच आहे की आम्ही शाळेत राहतो, आम्ही शाळेत शिकतो व आमच्या डोळ्यासमोर जे घडणारे अत्याचार आहे, तरुण मुलं मुलींची छेड काढतात। काही पालक मुलींना शाळेत पाठवत नाही, मुली शिक्षणापासून वंचित राहतात। यामुळे आम्ही घोषवाक्य टाकून सायखेडा या गावात इतकंच नव्हे व पुऱ्या देशात हे संदेश सांगतो की मुलींना वाचवा आणि मुलींना शिकवा, कारण मुली शिकल्या तर खूप प्रगती होईल। आता बघू शकतो आपण आपल्या भारताची राष्ट्रपती पण एक स्त्रीच आहे आणि अजून काही आहे। आपल्या भविष्यातील आपल्या गोदावरी आईला गटारगंगा होण्यापासून वाचवा आणि प्रदूषण मुक्त गोदावरी देई आरोग्य घरोघरी। नदी वाचवा जीवन वाचवा। आपण इकडे मागं बघू शकतात की या गोदावरी नदीमध्ये किती किडे झाले आणि किती ते पालागोळा झाले। आपण गोदावरी आईला स्वच्छ ठेवू शकत नाही, हेच लोक आपल्यासमोर म्हणतात, कारण याचे जबाबदार आपणच आहोत, कारण आपणच याला साफ करू शकत नाही। एकदा सगळे ग्रामस्थ एकत्र आले। बघू शकता तुम्ही या मागच्या गोदावरी नदीत आमच्या तिथं किती पाला झाला आहे व तिथं त्याच्यात किडे आहेत। प्रशासनाने याच्याकडे लक्ष देऊन काहीतरी केलं पाहिजे आणि आमची गोदावरी नदी गटारगंगा होण्यापासून वाचवली पाहिजे। नाशिक माझा न्यूजसाठी प्रतिनिधी सुधीर शिंदे, सायखेडा।